हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ही श्याम तांबेनेच हायजॅक केली मस्त. म्हणजे तू हो बरोबर. एकदा श्याम तांबेसाठी जोरदार टाळ्या. अरुण शिरसाट यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. हे बुवा सांगतात की मी काय नवीन नियम पाळतोय भजन मंडळाचे. तो बुवा पैसे मिळायला लागल्यावर एवढं लाचार झालो की यांनी 1 तास भजन केलं. लक्षात घ्या बरोबर ना. हेच तरी कलियुग आहे. तो बुवा सांगता की तू रामाचं गाणं का म्हटलं. मग त्यांचं उत्तर आहे ते विषय. मग मला एक सांगा बुवा, मी रामाचं गाणं म्हटलं तर तुमका वाईट वाटलं. मग माका सांगा, तुम्ही स्वतःची मोठेपणे सांगता की तुम्ही परशुराम बुवांच्या लाईनीतले आहात ना. मग तुम्ही जे आता गाणं म्हटलं त्याच्यात परशुराम बुवांची फरमाईश गाणी घ्यायची काय गरज आहे. हा काय ऐका तरी. आता तुम्ही मला सांग. नाही बोलू दे. तुम्ही मला आता बोलताय ना. आता नवीन आता मंगलाष्टक काय नवीन आहे का. हा मग तसंच आहे ना. हे 500 रुपये दिलात ते हवे तर मागे देतो मी. आईला लक्षात. हा पण मी जे करणार ते माझ्या पद्धतीत करणार. लक्षात घ्या. आलं लक्षात. पैशासाठी मी एवढी लाचारी करणार नाही. तो करणार नाही. काय का मला गरज नाही त्याची. मला गरज नाही. बुवानी जे प्रश्न विचारले त्याची पहिली उत्तरं देतो. बुवानी सांगितलं एक लक्षात घ्या. बुवानी सहज विचारून गेले ना की राम. तू म्हटलं राम सोपा आहे, कृष्ण कठीण आहे समजणं. मग कृष्ण समजणं कठीण का. पहिल्या चुकेवरती सुदर्शन चक्राने ज्याची मान उडवण्याची ताकद होती तो 99 अपराधपर्यंत थांबला ना. तो श्रीकृष्ण कोणाला ओळखू शकत नाही. लक्षात घ्या. बुवा रामकृष्णामधलं फरक हा. दिलं लक्षात. वैभव असताना स्वतःकडे ना सुदामासारखं गरीब मित्र ज्यांना सांभाळल्या तो कृष्ण समजणं खूप कठीण आहे. नागाच्या फणीवरती डान्स करणारा श्रीकृष्ण, मृत्यूच्या दाढेत असताना सुद्धा नाच करणारा श्रीकृष्ण ओळखणं फार कठीण आहे. म्हणतो कठीण आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन सांगते, ज्यांना अर्जुनात जिंकवसाठी ज्या रथाचं सारथीपण केलं ना त्यांना त्या अर्जुनाच्या मुलात अभिमन्यू सुद्धा चक्रव्यूहातून वाचूक नाही. ती श्रीकृष्णाची ऐपत काय ना ती ओळखण्याची ताकद तुझ्यात नाही. उगीच आपलं तुझा कसाला माहिती आहे. आयशीच्या जीवावर बाईशी उधार आणि 600च्या फोडणीच्या भाताला जावंही सुधार. तशी तुझी परिस्थिती आहे. अरे एवढी लाचारी करू नको ना. 1 तास गजर. मायबाप प्रेक्षकांना एवढा वेळ कुठे आहे बुवा. 2020 का आली जन्माला तर वेळ नाही. आणि त्या अशा परिस्थितीत तुका पैसे मिळायला लागल्यावर हार घातले बायकोन घातले ठीक आहे तो विषय वेगळा. पण पैसे मिळाल्यावर इतक्या खालच्या थराला असेल ह्याची माका खात्री नव्हती. तोच बुवा परत माका दुसऱ्या वेळेस झाला की असं सांगता नाही हो तू पैशासाठी तू कशासाठी दिलं. तुका अजून किती गावले म्हणजे पोट भरा. गाणं रिकामी असतोपर्यंत घेऊन जा कपडे घेऊन जा. माझ्या डोळ्याने हे पवित्र स्थान आहे. 4-2 शब्द दे. लहान मुलांना देता हो. मुली छोटे कपडे वापरतात. मुलीला का दोष देतोस तू. मुलांना काय दोष रे का दोष देत नाही. उद्या सांगत येतपर्यंत काय ब्लाऊज घाला म्हणा. आताची मुलं येत नाही. काला येत तस्मै नमा. हिशोबाप्रमाणे आपण बदलत गेलं पाहिजे बरोबर ना. तर तो कोणी विचारणार नाही. माझं म्हणणं उलट आहे. तुमच्या मुलांवर असे संस्कार करा की मुलांना सांगतोय तरुण पिढीला चालू सांगतोय आपण रस्त्यावरून जाताना समोरून येणारी आपण रस्त्यावरून चालताना समोरून येणाऱ्या आपल्या आईला बहिणीला एखाद्याच्या सुनेला एखाद्याच्या मुलीला जर आपल्याला बघून रस्ता बघत बदलावा लागत असेल ना तर आपल्यातनी कुत्र्यात काय फरक त्या तरुणांनी समजा तो लक्षात घे. ते गोष्टी सांग. तू ह्याचे सांगतो ना शालीचं महत्व. शालीचं महत्व तू सांग ना सरस्वती स्मरून की तुझ्या बायकोशिवाय दुसऱ्या स्त्रीकडे तू नजर उठून बघू नाही म्हणून. काय सांगतो इतकं धुतल्या चांगल्या तो कोण राहत. आणि असा असत तर तुझं सकाळी उठून तोंड बघून असं मी म्हणतो. परमेश्वराने डोळे दिले ते बघण्यासाठी दिले.
परमेश्वराने डोळे दिलेत ते बघण्यासाठी दिलेत, पण त्या परमेश्वराला बघायचं असेल ना तर तुमका डोळे बंद करूचे लागतात. ह्या प्रत्येकाला लक्षात ठेवता, लक्षात घ्या. आणि हे सांगते बघा, माझ्या डोळ्याने पाप सारी नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम रे. जगले मोठी पंढरपुराला त्याची भाव, आई सोडून घेतो पैशाचा मागून. जन्मापासून सारी माणसं, जन्मापासून सारी माणसं पैशाची नावाने, जन्मापासून सारी माणसं पैशाची नावाने. लक्षात घ्या, आज या कलियुगात पैसे मोजल्याशिवाय जन्म घेऊ शकत नाही. कारण पूर्वी एका आईला 10-12 मुलं मुलं होती, आणि आता एक मुलाला जर जन्म द्यायला एखादी स्त्री गेली तर तिचं सिझरिंग केल्याशिवाय जन्म देऊ शकत नाही. म्हणजे एका मुलाला जन्माला घालायला सुद्धा खर्च येतोय, आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय माणूस मरत नाही. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी तुमच्या घरात जेव्हा चाकरमानी यायचे तेव्हा तो चाकरमानी निघाला की त्याला पोचवायला कणकवलीच्या एसटी स्टँडवर 10 लोक 10 बोजा घेऊन जायची. एसटी निघाली की जाणारा सुद्धा ओक्साबोक्षी रडायचा, आणि पोचवायला जाणारी माणसं तो मुंबईला पोचेपर्यंत ढसाढसा रडायची. ही त्यावेळीची परिस्थिती. आणि आता कोणत्या मैदानात गेलो तर डोळ्यातून एक टिपूच येत नाही, ही आजची परिस्थिती आहे. लक्षात घ्या, हा फरक तुम्ही समजला पाहिजे. आईवरती गाणं घ्या म्हणून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय उदय शिरसाट यांच्याकडून आलेलं आहे. हा आपला कोकण आहे. हा कोकण हा कोकण एवढा निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. त्या कोकणावरती एक गाणं खूप फार आहे. माका बोवांकच बोलण्याची गरज नाही, कारण माझ्याकडे देण्यासारखं आहे. लक्षात घ्या, या एक मला सांगा ना, ऑर्केस्ट्रावाला बुवा नको नाही तर काय म्हणू, एक तरी शब्द तुम्ही मला सांगा त्या रामाबद्दल, त्या देवाबद्दल एक तरी शब्द बुवांच्या तोंडातून गेला काय सांगा, फक्त एक तरी गेला. अरे पैशासाठी एवढी लाचारी करू नकोस ना, तुझा मार्ग बदलू नकोस. तू काहीतरी देण्याचं काम कर. लहान सांगतोस ना, लहान मुलं. पूर्वी आम्ही एवढे लहान असताना आमची आई संध्याकाळ झाली की आई किंवा आजी तुलसी वृंदावनाकडे आम्हाला घेऊन शुभंकर होती, कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणायची. आताची एक तरी स्त्री सांगा ना अशी हात वर करून आपल्या मुलांका शुभंकर ती संध्याकाळच्या वेळेस म्हणाक सांगता. वेळच नाही ना. तो सांगता माझी बायको म्हणते चाय देता. अरे कोण नाही, संध्याकाळच्या टायमिंगला थकान भागा निघलो ना घराकडे, बायको सांगला बाई चायचा पाणी दे, तर ती सांगते वही तर घे, तापून घे वही. तर तू काय करतस, तू काय करतस?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जेव्हा त्याचा कट्टर विरोधक औरंगजेबाला कळाली तेव्हा औरंगजेब नमाज पडत होता आणि मुसलमान लोक नमाज पढ़ताना मध्ये थांबवत नाही. कोणीतरी सांगितलं भाईजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. नमाज थांबवलं त्याने. विरोधक असून उभा राहिला. अल्लाहच्या दिशेने हात करून म्हणतोय ए खुदा जन्नत के दरवाजे खुले रख दे. हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती लक्षात ठेवा. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचे आपण बावळे आहोत. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराज जर या कलियुगात जन्माला यायला पाहिजे तर त्यांना जन्म देणारी जिजाऊ अगोदर आमच्यात जन्माला येऊ नये लक्षात घ्या. आमची जिजाबाई संध्याकाळी 7-7:30 वाजले काय रिमोट हातात तिच्या जिजाबाईच्या बरोबर. जिजाबाईला जेव्हा डोहायला लागले शिवाजी महाराज पोटात हे सांगता तू 5 किलोचं धोंड बांध. अरे मी पुरुष आहे. स्त्रियांना ती ताकद दिलेली आहे. उद्या तू सगळ्यात उलटा करू सांगशील मागाचा मात काय मागा उद्यापासून सांगू शकता ना 5 किलोचं धोंड बांधतो काय संबंध. अरे पुरुष आहे दिवसभर मेहनत करत असतो ना कामच त्याचं. दिवसभर मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी पोसायची जी काय मेहनत आहे ती बायकोच्या हातात दिली काय तू सुटलो आणि तू सांगतो 5 किलोचं दगड माका बांधू. नाही माझी आई जवळ आहे. बापाशी काय केलं ना आई तुका जवळची. अरे बाप पण तेवढाच आहे ना बुवा. बघतो का तोंडात मारून येईल आई जवळची कशी सांग. बापान काय केलं सांग ना मला सांग तरी. अरे बापाने केल्याशिवाय आपण जन्माला बापाचं कर्तृत्व आहे ना ते. पूर्वी आता हे सांगतात की 70% काय मुली आणि 100% मुलगे झालेले आहेत. पूर्वी बघा हम तो हमारे 1 डझन लाईनच लाईन. त्याच्यानंतर काही काळानंतर हम दो हमारे अर्धा डझन 6 येऊन थांबले. त्याच्यानंतर हम दो हमारे पाव डझन 3 थांबले. त्याच्यानंतर हम दो हमारे 2 7-8 वर्षापूर्वी. आता हम दो हमारा या आणि 10 वर्षांनी हम दो आता काय हम दो हमारा या आणि 10 वर्षांनी हम दो हमारा कळपाट. पोरा सांगते ना ते मग माका सांगा लग्न होणार कशी. म्हणून माका सांगा ही साधी गोष्ट. आता हे उदय शिरसाट भाऊ आहेत बरोबर ना. त्यांच्या गळ्यात बघा मका वाटतं 10 तोळ्याचा मंगळसूत्र. 10 आज सोन्याचं रेट 1,01,16 रुपये झालो बरोबर. मग या सोनं घालता कोण ज्याची ताकद आहे समोरच्या घडवण्याची तोच सोनं घालू शकता ना बरोबर ना. नुसती शायनिंग नाही. आता ह्यो माका सांगता काय तुका बिल्लो जो कानात येतो म्हणता सिंधुदुर्ग बँक म्हशीन का कर्ज देतो बरोबर आहे. या म्हणणं माका पटला. सिंधुदुर्ग बँक जेव्हा कर्ज देताना त्यांचे इन्स्पेक्टर येतात म्हशीची पारख करतात. ही म्हस ही आल्यानंतर 4-5 लिटर दूध मालकाक देऊन ती कर्ज फेडू शकता काय त्याच म्हशीत कर्ज देतात. आता ह्या म्हशीकडे बघल्यानी तर वासूर सुद्धा जगू शकणार नाही लुचाय तर ह्या म्हशीत कर्ज कसं बरोबर. वासूर जर मरताला म्हशी दिसतात कर्ज काय भेटतो त्या म्हशीत कर्ज कसल्या कारणाने भेटले. अरे काय असं काय त्याच्या हातात गंडे दोरे बांधा पेटी कमी करा. अरे म्हैसूरचा टेपळा काय लिहिलंय मंगेश. म्हैसूरचा ढेपळा मंगेश. ढिपळा हा तो फोडून तो ढिपळो माहिती आहे तुका. ढिपळो असो त्रिकोणी असतो त्यामध्ये दांडो असतात. ढिपळावर मारायचा का ढिपळा हे जुने विषय ना. आठक माठक चोरी नाही घरचा पावला उठे नाही आणि कमलीला ही जुनी गाणी आहेत. या मुलांना नाही समजणार ना. आमची आजी काहीतरी आई आमची आजीकडे ठेवल्या काय संध्याकाळी वाट बघू आम्ही आई आमची केव्हा येतात काय. आजी सांगा निज निज माझ्या बाळा तुझी आई
ऐकायच मग आपण आहे सरस्वती पूजन असलं ना शाळेत की आम्ही तयारी करून जायचो काय पावसा चोरून चोरून तुळशी काढी आणि सरस्वती पूजन गेलो का गाणं घ्यायचा नाची मोया आणि एकच ओळ आमका यायची आऊस तरी काळोखात बसलेली असायची ती समजायची की माझ्या झिला पुढता येणार नाही तर तिनं असा केला का काळा काळा आणि आता सरस्वती पूजन कुठे दिसत नाही लक्षात घ्या आता गॅदरिंग गेट टुगेदर आऊस घराकडूनच पोरग्याक तयार करून पाठवून देतो गॉगल बिगल लावून पोरगो स्टेजवर गेलो काही साऊंड वाले गाणं लावतो आऊस सांगतली माझं बाबू कसलो ना आमच्या हँका येणार नाही तुम्ही परत भावा तो सत्य ना मला पण बोलता येतं अरे आता लोक काय हसत नाही पण तू फक्त भजनाच्या माध्यमात प्रश्न विचारला फक्त राम सोपरी कृष्ण कठीण तुका तर एका आयुष्य लावतो लागत लक्षात घे आता सुद्धा एक गाणं चालू आहे स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊ एकदाच बुवानी घेतल्यामुळे काय होतं आता थोडी लोक निघून जातील बरोबर ना आणि जायलाच पाहिजे हा तुमचं परंतु तुम्हाला सांगतो हा शिरसाटवाडीचा कार्यक्रम आहे लांबची लोक आलेली निघून जाणार परंतु हा कार्यक्रम जर सक्सेस व्हायला पाहिजे तर तुमच्या शिरसाटवाडीतील ग्रामस्थांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे 1 तासापूर्वी जर त्यांनी 40 मिनिटात जर गजर संपवला असता तर मी सुद्धा 40 मिनिटात गजर केला असता पण जाऊ दे बुवाना परमेश्वराने त्या बुद्धी दिली त्या पद्धतीत बुवा वागले शेवटी हे आपलं काय नशिबात आहे नशिबात आहे ते चुकू शकत नाही नामाविन मुख सर्पात येते बिळ
आपल्या तोंडामध्ये नामस्मरण पाहिजे, नाहीतर तो केवळ होला लक्षात घ्या. आणि त्या भोकातनं आपण काय बोलायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. नवीन गाणी आहेत, एक गाणं घ्यायलाच पाहिजे कारण तरुण पिढीला ती गरज आहे. तू घे ना, तुका काय फरक पडता. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग. एक फूल वाळतो सखे बुवा सांगतात ते बरोबर की ही गाणी नवीन नवीन येतात, ती 4-6 महिन्यामध्ये निघून जातात. हल्ली एक गाणं आलेलं ते 2च ओळीचं गाणं, रानू बंबई की रानू, रानू बंबई की कोणी मंगलाष्टक म्हटली आणि मंगलाष्टक झाली जुन्या आठवणी. या पूर्वी लग्न ठरलं तर शिरसाटवाडीत लग्न ठरलं तर पुऱ्या आवाटात किंवा पुऱ्या गावात महिनोभर अगोदर कळा की बाबा वाघ्याच्या झेलात लगीन म्हणून, बरोबर ना. आणि आता शेजाऱ्याक सुद्धा कळणार नाही, शेजाऱ्याक सुद्धा पत्रिका केव्हा जाता तर उद्या लग्न, तर आज शेजाऱ्याक पत्रिका देतो. काय का असं घडतंय तर त्या यजमान्याक माहिती आहे, या शेजाऱ्याक जर 15 दिवस अगोदर कळला तर तो लगीन मोडल्याशिवाय राहतो नाही, ह्यात का माहिती आहे. आणि त्याच्यामुळे लग्न होत नाही, लक्षात घ्या. काय पूर्वी मंगलाष्टक झाल्यानंतर ना असे पंक्ती बसायचे, जेवणाची पंक्ती, आणि ते पंक्तीत श्लोक म्हणायचे. अजूनही काही म्हणजे म्हणतात. कोणी अगदी वरात काढेपर्यंत सगळी गाणी म्हटली, बरोबर ना. याच्या लग्नात जाऊ दे, आपलं तो काही विषय नाही, नको सांगे, कारण ते सगळ्यांची जाता कंटाळलं जातच तुझा होता, काय विषय नाही. खरं सिरियसली ना, लग्नात श्लोक म्हणायचे बुवा, आणि श्लोकात प्रश्नोत्तर असायचे. कोणे एकवणी विचित्र पुतळा, जेवावया बैसला, पात्रे जेवून जेविता अतिबळे, पात्रे चितो बक्षिला. ह्या एका म्हटल्यानंतर दुसरं सांगा. रामाचा जनिता तथा यम पिता, हे दोघे बंधू कसे, सूर्याची भगिनी यमास जननी, हे नाते ऐसे कसे. तर तिसरं काहीतरी म्हणा. विश्वात्मा रघुवीर तो न कळता, मागे लागे मृगा पाठीशी, मागे येऊन रावणे अतिबळे, नेली सीता ते कशी. काय दुसरं काहीतरी म्हणा बघ. म्हणजे प्रश्नोत्तरी श्लोक असायचे. एका आचमने अगस्ती ऋषीने, माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी, द्विजवराक्षापेक्षा झाडीला. काय दुसरं घेणार असत तो सांगा. गणपती तुझी सोंडवाकडी, पार्वती तुझी नतफाकली, उंदरा तुझी शेपडी गुंतली, आणि बोक्या तुझी संधी साधली. नमस्कार पार्वती.
बुवानी मंगलाष्टक ऐका ना, थांबा का 2 मिनिट. बुवानी जी मंगलाष्टक तुमची घरवाली दिली हा ती म्हणतली काय म्हातार चढ लागले. परवानगी आहे ना, बरोबर, कारण एवढी वर्ष तिने सहन केलंय तुम्हाला, म्हणजे ती परवानगी देतली. आता म्हातारपणी तरी माता शांत राहू द्या म्हणून सोडून देणार मला. बुवानी मंगलाष्टक म्हटली, मी सुद्धा मंगलाष्टक म्हटली. स्वस्ती. आपण शेवटची घेऊया. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. जोरदार थाळ्या वाजवा. मजा आणि तुम्ही त्यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय उदय भाऊ यांच्याकडून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं. तुमची एकंदरीत म्हणजे बरं वाटतं की ते किती वयस्कर आहेत आणि तुमच्याशी त्याने मैत्रीचं भाव आहे. तो भावाभावांचं हे प्रेम असंच ह्या कलियुगात टिकू दे अशी मी ब्राह्मणदेवाच्या चरणी प्रार्थना करतो. बरोबर ना? तू तुमच्यासाठी नवीन गाणं म्हणतो. काजळ लावून मी आले Yeah.
तुझी रे नाही बरी विसली माझी बांगडी अमोल आता म्हणलं पण जेजुरी दयाची गाडी घुंगराची आली धन्यवाद. खूप म्हणजे प्रामाणिकपणे एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजू देत, जोरदार टाळ्या वाजवा आणि ब्राह्मण देव तुम्हाला उदंड आयुष्य देव अशी त्या ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करतोय. एका नवीनच चालवता मार्केटमध्ये आली आहे बघा. मी निघालो तुम्ही येताना
अकेला धावतो नवसाला पावतो, अकेला धावतो नवसाला पावतो, असा हा महिमा देवाचा. निसर्गरम्य शिरवल गाव हसलेला, गर्द हिरव्या वनराईने नटलेला. निसर्गरम्य शिरवल गाव हसलेला, गर्द हिरव्या वनराईने नटलेला. देव स्वयंभू ब्राह्मण देव, पूर्वंपार हेची स्थान. देव स्वयंभू ब्राह्मण देव, धम्मा वेळ धर्माचा. गजराला सुरुवात करतोय आणि गजराचा खूप मोठा आपला गजर तरी थोडक्यात गजर घेतो मी. चांगलं काय आहे हा नाही नाही कसला उदय भाऊ यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये, विराज माझा पक्वाज होतं हे की विराज यांच्यासाठी 200 रुपये आणि संकेत गोसावी याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि उदय भाऊंवर एक ओळ म्हटलं की सुद्धा एक ओळ म्हणतो त्यांच्यासाठी. स्वाभिमान तो अभिमान तो, स्वाभिमान तो अभिमान तो, गलेला तो सागर, गलेला तो सागर. समाजसेवक हृदय भाव करला अमुचा कोणी. समाजसेवक हृदय भाव करला अमुचा कोणी. स्वाभिमान अभिमान शीतल छाया प्रेमळ छाया, शीतल छाया करून माझ्या मंडळीसाठी 500 रुपये पारितोषिक झालेलं आहे. एकदा मंडळीसाठी 2000. शीतल छाया प्रेमळ छाया, भक्त येई माझे उर, भक्त येई माझे उर. समाजसेवक हृदय भाऊ ठरला आमचा कोणी. समाजसेवक हृदय भाऊ ठरला. कैवारी जनांचा वाली तू गरिबांचा, कैवारी जनांचा वाली तू गरिबांचा.
आवडेल, कारण बरोबर ना, कारण तुमचं एकंदरीत ऐकलं मी तुमचं नाव तुमच्यासाठी बघा, मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ महिला वर्ग अजून सुद्धा शांतचित्त नाही करत. जुना म्हैसूर ढेपळा खाजा, जुना म्हैसूर ढेपळा खाजा, कडकडी लाडू मंगेश शिरसाट यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नको पैसे नको, ऐका विषय बोलतो ना, राजकारण काय, राजकारण हे भजनात सुद्धा राजकारण चालू आहे. गहन प्रश्न हो. बरोबर ना, राजकारण सोडून आपण बोलूया. काय बोल आता हे काढतोय अजून मैत्रीचं एक गाणं म्हणतो मी. बिंदास बोला, तुमका असंही मी सोडून बियाचं बिया नको तुम्ही. काय पण उठायचं नाही. हे माऊथ ऑर्गन आहे, माऊथ ऑर्गन मी पूर्वी वाजवायचो. श्याम कसं म्हणता, मी हे वाजवल्यानंतर जर आवडलं तर टाळ्या द्या. तसं मी गाणं वाजवलं जर तुम्ही ओळखलं तर 100, कारण गाणं जुनं आहे, तुम्ही ओळखलं तर 100% टाळ्या. वाजवतो ना, थांबा ना. ऐका ना, हे गाणं तुमच्यासाठी.
गजर घेतोय उदयवाने पुन्हा 200 रुपयाचं पारितोषिक दिले. गजराचे 2च कडवे घेतो आणि एखादा विषय तुम्ही ऐकला नसेल रामायण महाभारतातला तर त्यातलं एक उदाहरण देतो. कारण तुम्ही बरेचसे जण लोक मुंबईवाले सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी ज्यावेळेस तृतीयपंथी येतात म्हणजे टाळ्या वाजवत येतात तृतीयपंथी, आपण त्यांना छक्का म्हणतो किंवा हिजडा, बरोबर ना तो, आणि त्याला आपण आवर्जून 10 रुपये देतो, 10-20 रुपये देतो आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला घेतो. का तर त्याचा आशीर्वाद फुकट जात नाही असा आपला समज आहे, तर त्याचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. मग ह्या कलियुगात त्या तृतीयपंथीयाच्या हातामध्ये एवढी ताकद आली कुठून? प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अयोध्येतील सगळी, ऐकण्यासारखा विषय आहे, प्रभू अयोध्येतील सगळी मंडळी सीमेवरती गेली आणि म्हणतात प्रभू रामा तुम्ही जाऊ नका वनवासाला. तेव्हा प्रभू राम म्हणाले अरे हे माझ्या नशिबाचे भोग आहेत, मला गेलंच पाहिजे. अयोध्येतील स्त्री आणि पुरुष तुम्ही माघारी जा आणि तुमचा संसार सुखाने करा. आणि प्रभू राम वनवासाला गेले. 14 वर्षांनी जेव्हा परत आले अयोध्येच्या सीमेवर तेव्हा त्यांना नामस्मरणाचा आवाज ऐकू येऊ लागला. प्रभू राम म्हणाले मी आज्ञा दिली होती, जरा ऐका, मी आज्ञा दिली होती तुम्हाला माघारी जा म्हणून. प्रभू रामाने विचारलं तुम्ही इथे का थांबलात? त्यांनी एखादे उठून सांगितलं तुम्ही काय सांगितलं आम्हाला? अयोध्येतील स्त्री आणि पुरुष माघारी जा. आम्ही ना धड स्त्रियांमध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुषांमध्ये मोडत, मग आम्ही तुमची आज्ञा मोडून जायचं कसं? तेव्हा प्रभुरामाने सांगितलं 14 वर्ष अहोरात्र माझी आज्ञा न मोडता तुम्ही माझ्या रामनामाचा जयघोष इथे करत बसलात, म्हणून तुम्हाला आज मी असा आशीर्वाद देतोय येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच होईल. म्हणून सत्य शब्द होतोय म्हणून आपण त्यांना 5,000 रुपये देऊन त्यांचा आशीर्वाद घेतो. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. आणि हे आज मुलांना सांगण्याची गरज आहे. रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. हे ह्याच्याकडून काय होत नाही. म्हणून काय म्हणतो बघा, अशी कशी जगास कलीची बाधा झाली. आता इथे महिला 4 बसल्यात, 4 महिला जरी एकत्र आल्या ना तरी म्हणणार बघ तिच्यापेक्षा माझी साडी भारी आहे, माझी धारी पदराची आहे. ती म्हणते तिच्यापेक्षा माझं गजर बघ पोळेसर किती भारी आहे. म्हणजे आपण एकमेकाला कमी लेखण्यामध्ये जातो. जो लोके कोणी मला कमी लेखलंय, आता मी कुठेतरी त्यांना कमी लेखणार, म्हणजे एकमेकाचे पाय खेचण्याचंच काम या कलियुगात लक्षात घ्या. 4 मराठी माणूस एका दिशेने कधीच चालणार नाही. केव्हा चालतील? जेव्हा 5वं खांद्यावर असतात, 5वं खांद्यावर असतात, तेव्हा त्या स्मशानापर्यंत न चुकता नेऊन ठेवतले, तेव्हा 4 माणूस एका दिशेने जाणार नाही तर कोण जाणार नाही. म्हणून काय म्हणतो बघा, अशी कशी जगास कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली. तुम्ही आता ब्राह्मण देवाचा वर्धापन दिन म्हणजे सालाबादी तुम्ही पूजा घालताय, तुमची सिरसाटवाडी आहे, बरोबर ना? एकत्रित आल्यात म्हणून हे असे कार्यक्रम होत आहेत, बरोबर ना? जर एकत्रीकरण नसलं तर तुमचे कार्यक्रम होणार नाही. मी आज कणकवलीला उतरलो, मी तुम्हाला एक विषय सांगून पण ठेवतो. त्या ब्राह्मण देवाला स्मरून ठेवतो. काल माझी बारी मालाडमध्ये होती, मालाडमध्ये मुंबईला, आणि मालाडमध्ये बारी सरल्यानंतर 3:30ची पहिली गाडी आणि माझी जनशताब्दीची तिकीट 3:30ची पहिली गाडी. मी 3:30च्या गाडीमध्ये बसलो, त्या मालाड गाडीमध्ये बसलो आणि बँड्रा आल्यानंतर मला दादरला उतर, बँड्रा आल्यानंतर मला थोडीशी झोप आली, एकटाच होतो आणि मी झोपलो, उलटी लागली, खूप झोपलो. तो 3:30 वाजता मी गाडीत चढलेलो, पहिल्या गाडीत झोपलो. तर जाग केव्हा येईल माहितीये? 7:10 सरस्वतीला स्मरून. आणि मी कुठल्या स्टेशनवर होते तर बोरिवली स्टेशनवर होते. म्हणजे सकाळपासून 2-4 पावटी मारून थेट झोपलेलो आहे गेले. आणि तेव्हा मी ना माझ्या आई वडिलांना स्मरून सांगते, तुमच्या ब्राह्मण देवाला हाक मारली मी, देवा मला ही कुठली गाडी आहे ती मांडवी गाडी मला मिळू दे. मी बोरिवलीवरून अंधेरीला आलो, तिथून मी फास्ट लोकल पकडली. त्या एका माणसाने सांगितलं 12-22ची गाडी आहे मांडवी. आणि काय कर्म धर्म संयोग ना, मी त्या स्टेशनवर पोहोचलो. म्हणजे तेव्हा मोबाईलमध्ये बघितलं 12-22ची गाडी 4 मिनिटं लेट होऊन 12:26ला सुटली. मी स्टेशनवरून धडधड खाली उतरून चालत्या गाडीत बसलो आणि 4 वाजता आलो. म्हणून या ठिकाणी मी ब्राह्मण. हा आपल्याला कलियुगात आलेला अनुभव आहे, लक्षात घ्या. मी तरी तुम्ही कुठेही असू दे, जगाच्या पाठीवर तुम्ही बाहेर गावी असू देत
किंवा अन्य कुठल्याही मुंबई पुन्हा कुठेही असू दे, पण तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्राह्मण देवाच्या कार्यक्रमाला जाणं आपलं कर्तव्य आहे, कारण त्याचा आशीर्वाद तुमच्या आई बापासारखा त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो. म्हणून तुम्ही आज दिनमयाभर कुठे पण बिंदासपणे फिरतायत. मला 500 रुपयाचं पारितोषिक सचिन केळुसकर दुबई जीपेच्या माध्यम ऑनलाईन 500 रुपयाचं पारितोषिक, त्याच्यापैकी 300 रुपये मला, 200 रुपये विराजला आणि 100 रुपये मकरन सावंतसाठी, 500 दुबईवरनं. त्याला माझा स्टेटस बघितला, आतापर्यंत ह्या महिन्यात जवळजवळ 10 वेळा त्यानं 500 रुपये दुबईवरनं पाठवले. मी तिथे जाऊन बायको मागा पाठवून देत तशी, बायको आपली पाठव. हो बायको मगाशी बोध सांगवतो, अहो बायको शेवटची बटणं बायको बंद करता, सकाळी बायको उठता, याचं डोळं म्हणजे जपान असता. मी सांगतो तुम्हाला, हे पैसे मिळाले ना, कितीही वाजता जाऊ घरात, दरवाजा ठोकावलो की ना वाटच बघित असता आज किती हाडले ते मुक्तली. आणि ना सकाळच्या 11 निघताना, हो निघताना चांगल्या मूड मध्ये असेल तर हो मी जातो, या जावा तुमचा आपला दरच करत असला. आणि चांगल्या मूड मध्ये असेल तर मग जाते मी, जावा गमून आला तुम्ही, कुठे बारी आहे शिरवलीत, कोण असं लोके बुवा, त्या भाऊजींका काय बोला नको, अशी बायको सांगतो. आणि सकाळी 11च्या दरम्यान कोणतरी शेजारी गेलो, चांगल्या मूड मध्ये असली बरोबर, किंवा चांगल्या मूड मध्ये नसले, कोणतरी शेजारी विचारले, हे वहिनी काही जेवण बिवण झाला की ना, कसला भाऊजी जेवण आणि फवान, या रात्री मडा खडेसून पोमटा नेला का ढेंगा लावून अजून झोपला नाही. आणि चांगल्या मूड मध्ये असेल तर कोणीतरी विचारलं, वहिनी 11 वाजले अजून गुंडू उठले नाही. नको भाऊजी, पहाटे 5 वाजता येईल, शिरा पडला काय करू सुद्धा गावाक नाही हो, आणि झोपले ते. हो आम्ही गेल्यानंतर बायको आमची शिरोगिरो देता करून, आता मला तुम्ही वेगळे आहात खडे आहात. मराठी भाषा वळवत हो एक पण सांगतो. हो 8वीत असताना एका बाईने विचारल्याने काय, हे काय लोके बुवा, मी एक वाक्य देतो, कर्तरी प्रयोग देतो, कर्मणी प्रयोग कर. कर्तरी प्रयोग काय दिल्याने, तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. वाक्य काय, तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. यांना कर्मणी प्रयोग काय करूचो, माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले. ठीक आहे, अशी कशी एकच कडवं घेणार आहे बेजराचं, कारण वेळेचं बाण. अशी कशी जगास कलीची बाध झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली. समजून घे आयुष्यात खेळण्याला, परिणामात वेळ घालवावा. जगाच्या बाजारी मांडला पसारा, तू नकोस कोणी नाही चालणारा. चाले बोल बाला आपल्या कोणी जे काय बोलले ते मुलींना बोलले. आज मी तुमची बाजू घेतलंय, आज मी मुलांका बोलतोय. तरुण पिढी बरोबर ना, पूर्वीच्या काळी आमची जर पॅन्ट फाटलेली असायची तर आई रफू मारून द्यायची, आणि आता जितके जास्त होल असतील तितकी पॅन्टीची किंमत जास्त आहे. आज तरुण कॉलेजला जाणारा मुलगा, त्याची जर पॅन्ट 24ची कंबर असेल तर तो 26ची जीन्स पॅन्ट घेता, म्हणजे ढुंगणार त्याच्यात राहणार नाही. आणि तो जर सत्यनारायणच्या पूजेक जर लाईनीत राहलो आणि पूजेचा दर्शन घेऊन जर खाली वाकलो, पाटल्यांका दर्शन घेऊची गरज नाही. रुपये खोई टाकूतो आजी, रुपये खोई टाकूतो याचा विषय पडतो लक्षात घ्या. मगाशी जेवणाच्या पंक्ती वाढल्या, एका बाजूला पंगत, दुसऱ्या बाजूला पंगत. एखादं तुम्ही सांगितलं की रे भाताची परत घे, जीव जाईल तर भाताची परत घे, हातात घेऊन नाही, बटाट नाही घेणार नाही. तो कसली घेतलो, खिरीची बाटली घेतलो. आणि हळेच्या पंक्तीत समजा खीर वाढूक लागलो माका, आणि त्या बाजू समोर त्याच्या उलट्या बाजूला जर लोक बुवा असलो तर माका वाढल्यानंतर जर लोके बुवा जर खीर वाढूक गेलो, लोक बुवा खीर घेतलो, तो आणतो बाबा माका तुझी खीर नको, नजरेच्या आड हो, माझ्या नजरेच्या आड हो, उलटा पडतो लोक बुवा, उलटा लक्षात घ्या.
त्यामुळे कालाय तस्मै नमः. हे आपण ही आजची परिस्थिती, पूर्वीचा काळ, पूर्वी लग्ना कसली, बरोबर ना आजी, तुम्ही मगाशी सांगितलं मोठी टिकली, पूर्वी लग्नाचे वऱ्हाती लागले, बरोबर, वकाल अगोदर येऊन उतरा दुसऱ्याच्या घरात. याच्या टायमात तसा त्याचा अरेंज मॅरेज, वकाल उतरली, शेजारची तर उतरली आणि नवरकरांनी आमंत्रण दिलेले तुमच्या महिलाच्या समाधानासाठी आमंत्रण दिल्याने की 4 सवासनी येऊन आमच्या नवऱ्या काय हळद लावू द्यावा म्हणून. त्याबरोबर 4-5 जण गेली आणि हळद लावून दिल्यानंतर भोकलेच्या मांडवातली विचारतात, गो नवरू मुलगो कसं काय आहे. तर ती पहिली इली ती काय सांगता बघा, नाकापासून मध्ये काय चमेलीच्या रोपाखाली हा संदीप त्याबरोबर दुसरी पुढे येईल ती सांगता, भोकलेच्या औषधीचं नाव होतं रुक्मिणी. या पानला 2 पाना रुक्मिणी जावई मात्र 4 चौघात शोधून गावाचं नाव शोधून काढलं गो. तिसरी आता महत्वाची विषय, तिसरी म्हातारी होती, तिनं लावलेला चष्मो. 70-80 वर्षाची म्हातारी, 80 वर्षाची म्हातारी सुवासित, तिनं लावलेल्या चष्मो तिका काय दिसत नाही, तरी पण तिनं त्या हळदीच्या प्याल्यात आंब्याची पाना बुडवल्या आणि पायाच्या नकापासून तर टकलेच्या केसापर्यंत नवऱ्याक हळद लावल्या, पाना खाली ठेवल्याने म्हणता गालावरसून हात फिरवले, माझो रे बाबा. माझो रे बाबा म्हटल्यानंतर याच्या गालावर हात फिरवल्या तर गालात सुरकते दिसले. म्हातारी म्हणता पोर आमचा कवडा फसवल्याने. तर ती म्हातारी काय सांगता, नवरो मुलगो जून दिसता, नवरो मुलगो जून दिसता म्हणून सांगल्या. त्याबरोबर जिना लगीन ठरवल्यान ती गे म्हातारे काहीतरी सांगा नको. म्हातारी शब्दात पक्की, नवरो मुलगो जून दिसता. तेव्हा ती लगीन ठरवलेली विचारता, तुका गे कसो तो म्हातारी हुशार त्या टायमाची हजर जबाबी. ती म्हणाली, हळद लावताना हात लागलो, म्हणजे गालात हात लागलो. गाल बसलेले दिसल्यानंतर काय झालं की तो नवरो मुलगा. हे पूर्वीचे मजा हो. आता शेवटचं कडवं घेतोय आणि तुमचं आईचं जे गाणं आहे ते नक्की घेतो बा. आई बाबाची तुझ्या कष्टाची कहाणी सर्व गेले तो लाडाची कुल्हाडी. बिकट वाटे सोबती न कोणी, आठवेल बाप वेळ जाईल निघून. सोडून मोह माय बांध मायेचा तो घाली. ही माया आहे, बरोबर ना. मी परत सांगतोय, आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा आपल्या नशिबाचे भाग आहेत. प्रत्येकाचे आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंतच असतील ह्या सांगता येणार नाही. तुमचे आई वडील आहेत, आई आहे, बरोबर ना. आज जर तुमचे बाबा असते, बरोबर ना, तर तुमची ही कीर्ती बघून त्या बापाला किती समाधान वाटलं असतं हे तो बाप जाणतो. लक्षात घ्या, तो बाप जाणतो. आपला मुलगा केस कापायला गेला तर सहज 200 रुपयाची काढून देणारा बाप, आपली मुलगी पार्लरला गेली तर सहज 500 रुपये काढून देणारा बाप, स्वतःची दाढी करायची असली ना तर 2 रुपयाचं ब्लेड घेऊन 4 वेळा खरडणारा दाढी. आपण बापाच्या त्या कधी कौतुक करत नाही, कारण आपला मोठी कोण वाटता, बापापेक्षा आईच वाटतं. लक्षात घ्या. मुलगा पास झाला, मुलगी पास झाली की आई पाठीवरून हात फिरवते, बरोबर ना. पण बापाला ही वार्ता जर वाटेत कळली, अरे तुझी मुलगी पास झाली, तुझा मुलगा पास झाला,
आहे त्या वाटेमधून मागे जाऊन कणकवलीच्या बाजारातून मिठाईचे पेढे आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही. लक्षात घ्या, बाप तो बाप आहे. त्या बापाला जवळचं कोण असतं? जवळचं कोण असतं माहितीये का? मुलगी असते, मुलगी. बरोबर ना? बाप थकून मागून आला तर पाण्याचा ग्लास पहिला मुलगी घेऊन जाते. आपला मुलगी मोठी झाली की आपल्या बापाने कपडे कुठले घालायचे ते सुद्धा मुली ठरवते. बापाने आपल्या केस कसे विंचरावे हे सुद्धा मुली ठरवते. बाप कधी रडत नाही संसारात. का? त्याला माहिती आहे मी जर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं कुटुंब क्षणार्धात कोसळणार. हे त्या बापाला दिसतं. म्हणून बाप काय मनात दुःख घालून ठेवतो. बाप फक्त रडतो केव्हा? जेव्हा 20-21 वर्षाचा पोटचा गोळा जेव्हा कन्यादानाच्या वेळेस मात्र बाप ढसाढसा रडतो. लक्षात घे, तो बाप असतो. आज मुलीवरून तुम्ही बोललो, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं, हे मी या भजनाच्या माध्यमातून मिळवलेलं आहे. लक्षात घ्या. आणि हे असलं प्रबोधन आम्ही भजनाच्या माध्यमातून करतो. मला लोकेबुवांना काय बोलायचं नाही, त्यांचा आवाज त्यांना परमेश्वराने दिले. आई मुलाला जन्म देतात जेव्हा आई जाते ना, आई मुलाला जन्म देतात जेव्हा आई जाते तेव्हा त्याला माहीतच नसतं की आई कोणाला म्हणतात. एक जुनं गाणं होतं बघा, ठाऊक आहे का तुझं का रे कशी होती रे माझी आई कशी होती. मुलगा किती म्हातारा होऊ देत, तुमच्यासाठी सांगतोय, मुलगा किती म्हातारा होऊ देत, तुम्ही थकून बागून कामावरून आलात तर बायको पाण्याचं तांब्या घेऊन येतली हातात. बरोबर, पण पाण्याचा तांब्या हातात घेतल्या घेतल्या तुम्ही विचारताला माझी आयक होई गेली. आईकडे कामच काय नाही, पण आयक होई गेली तेव्हा मग बायको करायचं मी इतक्या मरमर मरत आणि ह्यांका आयक होई झाली. बायका नवरा बायकोचं भांडण झालं ना तर बायका काय करतात म्हणजे रडतात आणि 4-2 वाक्यात ती भावाच्या अंगावर फेकल्याने काही कमी. भांडण झाला का बायकांचा पहिलं वाक्य मीच म्हणून संसार केलाय, दुसरा तिसरा केव्हाच गेला असता. ही वाक्यात बायकांची लक्षात द्या. बरोबर, म्हणजे आई आपल्याला बापापेक्षा जवळ का हो तर 9 महिने तिची नाळ आपल्याशी जोडलेली आहे. एक दुधाचा थेंब निर्माण करण्यासाठी 3 रक्ताचे थेंब आठवते ना ती आपली आई आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ बापाला मी कधीच कमी लेखत नाही. बरोबर ना? बाप हा घराचा काय आहे, मंदिराचा. आई जर कळस असेल तर पाया घराचा बाप आहे. लक्षात घ्या. तो पायात जर कोसळला तर कळसाला धसकन खाली येऊ लागतं. त्या आईसाठी गाणं येतं. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळ आई रडत ढाई ढाई ग, चुकलं तुझं बाळ आई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग. रडत ढाई ढाई ग, येणा माझे आई ग, येणा माझे आई ग, किती दिवस झाले आज सांगू मी कोणाला, सावलीने घुमून गेली पडलो मी होणाला. वासराला सोडून कुठं गेली कशी आहे ग, वासराला सोडून कुठं गेली कशी आहे ग, गेली कशी आहे ग, गेला माझी आई ग, गेला माझी आई ग, गेला माझी आई ग. तुला तुझ्या बाळाई रडत ढाई ढाई ग, तुझ्या बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, गेला माझी आई 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 ग. एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण बरोबर ना, आज कॉलेजला जाणारी मुलं जेव्हा बापाच्या अंगावर जातात ना, अरे आपला बाप
अशिक्षित असेल पण त्या बापाला समजून घ्या. कुठलाही बाप आपल्या मुलांच्या वाईटासाठी कधीच थांबत नाही. तुम्ही दररोज पेपर उघडा, दररोज पेपर उघडा. 20-21 वर्षाचा एखादा मुलगा अपघातामध्ये गेलेला असतो. किती स्पीड, आपटला की गेला. पण एकुलता एक जेव्हा मुलगा जातो ना तेव्हा त्याच्या बापावर आणि आईवर म्हातारपणीचा दांडा जेव्हा निघून जातो तेव्हा त्या आईच्या बापाला जगण्याला काही अर्थ नसतो. लक्षात घ्या. म्हणून विनंती आहे, भजनाच्या माध्यमातून आम्ही हे सांगतोय की तरुण पिढी आहे, कालाय तस्मै नमः, तुम्हाला चाललंच पाहिजे काळाप्रमाणे, पण आई बापाला काहीतरी त्रास होईल असं वागणं उपयोगाचं आहे. मी मगाशी सांगितलं, तुम्ही इथे सासूरवाशिनी सगळ्यात, तुमचं माहेरी येणं जाणं केव्हापर्यंत असतं? जोपर्यंत तुमचे आई वडील माहेरी जिवंत आहेत ना तोपर्यंत वर्षातून 4 फेऱ्या तरी तुमच्या होतात. मुलगी कितीही श्रीमंताच्या घरी दिलेली असू दे, परंतु आईने दिलेली 20 रुपयाची नोट ना त्या मुलीसाठी खूप मायने रखते. लक्षात घ्या. आपला आई बाप गेला की मुलगा तिथल्या तिथे रडतो मनातल्या मनात, पण मुलगी कुठे लांबून आली ना तर आकाड्याकडून बोंबलत काय ओरडत येणारी ना ती मुलगी असते. लक्षात घ्या. म्हणजे एवढं नातं आपलं असलं पाहिजे, ही नाती टिकली पाहिजेत. लक्षात घ्या. मी पुन्हा तेच सांगतोय. आज माझे आई वडील लवकर गेले. आज माझे आई वडील असते ना तर मी ज्या ठिकाणी आहे आज 70-80 वर्षाच्या मायबाप प्रेक्षकांसमोर आम्ही बोलतोय 2-2, 4-4 तास. लोकेबो असतील किंवा मी असेल, बरोबर ना. मग आमच्यापेक्षा श्रेष्ठ लोक तुम्ही आहात, तरी पण तुम्ही आम्हाला ह्या खुर्चीचा मान दिलाय. मग ह्या खुर्चीवरून आपण काय प्रबोधन करावं, हे काय परमेश्वराची देण आहे. तुम्हाला घाणेरडे जोक सांगितले, आम्ही लोकेबोनी आम्ही जोक सांगत नाही. लक्षात घ्या. कधी जे होईल लोकेबोना आज परमेश्वराची देणगी आहे. आवाज अगदी लिहिलंय त्यांचा लागतो आणि मी बोलण्याच्या माध्यमातून देतो काय ना काहीतरी. तुम्ही आता देवाला नैवेद्य दाखवता, बरोबर ना. त्या नैवेद्यात कांदा लसूण कधी वापरत नाही. आता काय सगळ्यात चालतं, पण कांदा लसूण उपवासाला सुद्धा चालत नाही. मग कांदा लसूण का नाही चालत? समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन, त्याच्यातून अमृत आलं. आणि ते देवांच्या शॉर्टकटमध्ये सांगतोय, देवांच्या वाटेला आलं. देव सगळे लाईनीत बसले. राक्षसाने मोहिनी रूप घेऊन 2 राक्षसांनी देवांच्या लाईनीत बसले आणि विष्णू ते वाटत होता. एक एक थेंब घातला. विष्णूने जेव्हा त्या राक्षसांच्या हातावर थेंब घातला त्यांनी प्राशन केला. विष्णूच्या लक्षात आलं की हे देव नाहीत, हे राक्षसांचं रूप घेऊन आलेले हे देव बनलेत मुदब. दोघांची मुंडी उडवून टाकली. अमृताचा थेंब त्यांच्या तोंडातला होता दोघांच्या, तो एक एक थेंब जमिनीवर पडला आणि त्याच्यातून कांदा आणि लसूण निर्माण झाली. त्या राक्षसांच्या मुखातून निघालेला ते कंदमुळ आहे कांदा लसूण, म्हणून राक्षसांपासून त्याची उत्पत्ती झाली. म्हणून लसूण आणि कांदा देवाला वापरत नाही. जैन लोक तर आयुष्यभर कधी वापरत नाही. लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर त्यांनी अमृत प्राशन केलं म्हणून त्यांना अवकाशात स्थान दिलेला. त्याच्यापैकी एक राहू आणि दुसरं केतू. हे राक्षसांका अवकाशात स्थान दिलेला. किती आहे तर त्यांनी अमृताचं थेंब प्राशन केलं म्हणून. ह्यो अमृताचा कलश घेऊन तो गंधर्व पळालो. त्याच्या मागे देव दानव अमृताचा कलश हल्लो, जय जय हल्लो. त्या पृथ्वी तलावर 4 ठिकाणी थेंब पडले. एक उज्जैन, दुसरा हरिद्वार, तिसरा प्रयागराज आणि चौथा नाशिक मध्ये पडला. म्हणून प्रयागराज मध्ये 144 वर्षांनी कुंभमेळ झालो आणि कावळ्यान तो अमृताचं थेंब चाकलं. म्हणून तुम्ही आयुष्यात बघा, कधी तुमका कावळो स्वतःहून मरताना कधी दिसणार नाही. कोणी मारलो धोंडो बोंडो किंवा अपघातात गेलो तर, नाहीतर कावळो मरताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. लक्षात घ्या. आणि कावळ्यात नजर एवढी दिलेली आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ एकच डोळा. रामान दरबान फोडले ना, पण कावळो फांदीवर बसा. ह्या बघित हडे असलो तर केव्हा कोंबडीचा पोर नेता तुमका कळायचा सुद्धा नाही. एवढी ताकद त्या कावळ्यामध्ये. आणि ह्याच्या मागे रामायण महाभारत आपले ग्रंथ आहेत. लक्षात घ्या. आणि त्या ग्रंथांची कुठेतरी काहीतरी शिकवण आपल्या मुलांवर गेली पाहिजे, तर आपली पिढी 100% चांगली बनणार, बरोबर ना. पण प्रत्येक माणसाने एवढं लक्षात ठेवायचं, आपण ज्याचा जन्म देतो ना तो आपलं झील उद्या आपण मेल्यानंतर कांडा लावून आपणात पेटवतो. या सुद्धा तितक्याच प्रत्येकाने लक्षात ठेवतात. नाहीतर झील कोणचे आणि चेडू कोणचा काही एक विषय नाही, बरोबर.
आता चेडू चेडू सुद्धा अग्नी देता बापाशी. आता चेडू झिलापेक्षा चेडू मान लक्षात घ्या. झिलापेक्षा चेडू, कारण चेडू किती जरी असलं तरी चेडू बापाशीवर भयानक प्रेम करतात. चेडू काळजी हरेक बायकोपेक्षा काळजी ना चेडवा चेडवा करतात, लक्षात घ्या. ठीक आहे, माझा शांत चित्ताने आपण गजर ऐकला. एखादा चुकून शब्द गेला असेल तर आपणा सर्वांची माफी मागतो. जे चांगलं सांगितलं असेल ते तुमच्याबरोबर तुम्ही घेऊन चला, वाईट सांगितलं असेल ते पुनश्च माझ्या पदरात तुम्ही द्या, माझ्या पदरात द्या, बरोबर ना. बघा किती वाजले तरी अजून हा पोरगा लागलाय. नील अमोल शिरसाट या छोट्या मुलाकडून बघा, माझं भूमी त्याची आई सुद्धा असतील, वडील असतील, मृदुंग म्हणे त्यांच्याकडे, त्यांच्या मुलाकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो तुझ्यासाठी. ही जुनी गाणी ना किती वर्ष झाली तरी संपू शकत नाही बघा. सुद्धा पैशासाठी ताज केलं, बरोबर. पण मी माझ्या वेळेस जर संपू गेलं असते तर तुम्हीच म्हणणं होते काय नाही कुंड शाप फेल गेलो, बरोबर ना. म्हणून मला त्या पद्धतीत, आणि तुम्ही लोकांनी साथ पण त्याच पद्धतीत